महाराष्ट्रामध्ये एखाद्याच्या घरी कोणी दारू पित असेल तर त्याच्या घरच्यांना वाटतं महाराष्ट्र सरकार दारू बंद का करत नाही। त्यामागं पण खूप मोठं कारण आहे। महाराष्ट्रामध्ये दारूबंदी का होत नाही यामागं खूप मोठं कारण आहे। महाराष्ट्रामध्ये जर दारूबंदी झाली तर महाराष्ट्र कोणत्या स्थितीला जाऊन बसेल हे महाराष्ट्रसुद्धा समजू शकत नाही। महाराष्ट्रात दारूबंदी करणं सोपं नाही। महाराष्ट्रात दारूबंदी का होत नाही याचं कारण आपण बघूया। काही मुद्दे आहे, त्या मुद्द्यांमध्ये आपल्याला त्याचं कारण समजून जाईल। दारूपासून मिळणारा मोठा महसूल जे की आपल्या भारतामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये दारू बसून जास्तीत जास्त महसूल सरकारला मिळत असतो। दारू विक्रीतून महाराष्ट्र सरकारला दरवर्षी 15,000 ते 20,000 कोटी रुपयापर्यंत महसूल मिळतो। आता महाराष्ट्रामध्ये कोणताच धंदा इतका महसूल देत नाही जितका महसूल दारू देत असते। 15,000 ते 20,000 कोटी रुपयापर्यंत महाराष्ट्र सरकारला महसूल मिळत असेल, महाराष्ट्र सरकार का दारू बंद करेल? तुम्ही एक विचार करा, महाराष्ट्र सरकारला जर काही 15 ते 20,000 कोटी रुपयापर्यंत महसूल मिळत असेल तर महाराष्ट्र सरकार त्यांचं नुकसान कशासाठी करेल? परंतु त्यांना हे कळत नाही की या ठिकाणी लोकांचे घरं उद्ध्वस्त होत असल्याने महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घ्यायला पाहिजे, दारूबंदी करायला पाहिजे। हा पैसा आरोग्य, रस्ते आणि पाणी, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात वापरला जातो। सरकारी दाव्यांनुसार जर दारूबंदी केली तर सरकारला मोठा आर्थिक फटका बसेल। दारूबंदी यासाठी होत नाही जेणेकरून सरकारला मोठा फटका बसू शकतो, यासाठी सरकार दारूबंदी करत नाही। यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसून येत असेल। दारूबंदीमुळे होणाऱ्या समस्यांचा अनुभव इतर राज्यातील उदाहरणे देखील बघूयात जिथे दारूबंदी झाली। उदाहरणार्थ गुजरात, बिहार, तिथे बेकायद्याची दारू विक्री चालू आहे। स्मगलिंग सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे। बनावट दारूमुळे मृत्यू त्या ठिकाणी पावत आहे। पोलीस आणि गुन्हेगारी यंत्रांचा भ्रष्टाचार हे सगळे वाढले आहेत। म्हणून महाराष्ट्र सरकार बिनधास्त पावले उचलण्यास घाबरतं। राजकीय इच्छाशक्तींचा अभाव, अनेक राजकीय नेते, स्थानिक पुढारी, व्यापारी यांचा दारू व्यवसायांशी थेट अथवा अप्रत्यक्ष संबंध असतो। दारूबंदी म्हणजे अनेकांचा आर्थिक तोटा आणि राजकीय धोका। महाराष्ट्र सरकारने जर दारूबंदी केली तर तुमचे घरं उद्ध्वस्त होणार नाही। दारूबंदी केल्यानंतर महाराष्ट्र सरकारला पैसे जे येत असतात 15,000 ते 20,000 कोटी रुपये, त्यांचा महाराष्ट्र सरकारचा धंदा बंद होईल। सामाजिक मत भिन्नता, काही लोक दारूबंदीची मागणी करतात, विशेषतः महिला सामाजिक कार्यकर्ते। जास्तीत जास्त महिलांचा आरोप असतो दारूबंदी झाली पाहिजे, तर काही लोक त्यांचा विरोध करतात। दारू उद्योग, बार मालक, काही पुरुष, जसं की काही पुरुष म्हणतात दारूबंदी झाली नाही पाहिजे कारण की त्यांचे धंदे उद्ध्वस्त होईल। महाराष्ट्रात असे बरेच धंदे आहेत की ते धंदे करून ते पैसे कमावू शकतात, परंतु लोकांचे घर उद्ध्वस्त करणार कोण या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो। दारू विक्रेता जो दारू विकतो तो कधीच दारू पित नाही। त्याला माहीत असतं दारू बसून काय दुष्परिणाम होऊ शकतात। जर दारू बंद झाली तर यांचे धंदे कसे चालतील? महाराष्ट्र सरकारला कशा प्रकारे महसूल द्यावा लागेल महाराष्ट्र सरकार विचारात पडेल। समाजात एकमत नसल्यामुळे सरकार निर्णय घेत नाही। पर्यटन आणि सांस्कृतिक प्रभाव, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर यासारख्या शहरांमध्ये पर्यटन आणि हॉटेल व्यवसायांसाठी दारू महत्त्वाचे आहे। काही आदिवासी भागांमध्ये पारंपरिक मद्य बनवले जाते जिथे बंदी घालणे म्हणजे त्यांच्या संस्कृतीवर आघात। काही ठिकाणी आदिवासी भागांमध्ये पारंपरिक मद्य बनवले जिथे दारूबंदी घालणे म्हणजे संस्कृतीवर आघात घालणे। महाराष्ट्रात दारूबंदी होत नाही कारण ती महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची महत्त्वाची आहे। राजकीय हित संबंध जोडले आहेत आणि दारूबंदीचे उलटे परिणाम इतर राज्याने अनुभवले आहेत। हवे असल्यास मी तुम्हाला दारूबंदीचे फायदे व तोटे सांगू शकतो। तुम्ही फक्त कमेंट करून सांगा तुम्हाला दारूबंदीबद्दल कोणती माहिती पाहिजे, आपण त्या संदर्भात व्हिडिओ बनवू शकतो। त्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्र सरकारने दारूबंदी केली पाहिजे का चालू ठेवली पाहिजे, नक्की कमेंट करून सांगा। दारूबंदी केल्यानंतर लोकांचे घर जे उद्ध्वस्त होणार होते ते उद्ध्वस्त होणार नाहीत, लोक चांगल्या लाईनीला लागेल, पण दारूबंदी होणार नाही हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे। महाराष्ट्र सरकारला जर कधी त्या ठिकाणाहून 15,000 ते 20,000 कोटी रुपयाचा महसूल मिळत असेल तर महाराष्ट्रीयांचं स्वतःचं नुकसान कशासाठी करेल, नक्की कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की हा मुद्दा आतापर्यंत कोणी उचलला नाही। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। त्यासाठी महाराष्ट्राच्या सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर महाराष्ट्राची लेटेस्ट न्यूज जी काही घडामोडी असते, महत्त्वाचा व्हिडिओ असतो ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतो। त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका।